सर्वांचं स्वागत. मिपा औरंगाबादच्या वतीने डाएट औरंगाबादच्या सहकार्याने संपूर्ण जिल्हाभरातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि शिक्षकांसाठी व्याख्यानाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मिपा या संस्थेच्या संचालिका माझ्या गुरुवर्य आणि अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर नेहा बेलसरे मॅडम, त्यांचे आभारही व्यक्त करतो की त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे डाएट औरंगाबादचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर कलीमुद्दीन शेख सर, त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयस्वाल साहेब, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर बी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र व्याख्याता डॉक्टर विशाल तायडे सर, सर्व वरिष्ठ व्याख्याता, या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर योगेश्वर जाधव सर, हे सर्व मित्र, विपिनजी विसे, ताटे सर, सगळे आमचे सहकारी आणि जिल्ह्यातील उपस्थित सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा तसेच सर्व शिक्षक बंधू, एकंदरीत या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये एक महत्व विषद केलेला आहे. आणि या शैक्षणिक धोरणाला खरोखर आपण आता अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण येणाऱ्या 30-40 वर्षापर्यंत या धोरणावरून आपल्याला काम करायचं आहे. आधी आपण पाहतो शैक्षणिक धोरण 86चं जे शैक्षणिक धोरण आहे त्यावरच आपण चर्चा करत आहोत. 86चं धोरणही आता बऱ्याच प्रमाणात बऱ्याच जणांना माहित नाही. तर हे शैक्षणिक धोरण 2020 जे आहे ते तर निश्चितच माहित असलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा एक प्रयत्न डाएटच्या वतीने आहे. तर आपण एकंदरीत या शैक्षणिक धोरणाला समजून घेऊया. जी चर्चा व्हायला हवी होती ती प्राथमिक शिक्षणावर व्हायला हवी होती, परंतु तसं न होता पहिला जो आयोग स्थापन झाला तो विद्यापीठ शिक्षण आयोग 1948-49 डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होता. त्याच्या शिक्षणाची चर्चा केली गेली. दुसरा आयोग स्थापन झाला माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये, मुदलियार आयोग स्थापन झाला, त्याने माध्यमिक शिक्षणाची चर्चा केली. तिसरा आयोग स्थापन झाला तो भारतीय शिक्षण आयोग झाला, म्हणजे कोठारी आयोग 64-66च्या दरम्यान. आणि या आयोगाने फार चांगल्या शिफारशी केल्या समग्र शिक्षणाला अनुसरून. आणि म्हणून त्यावेळेस पहिलं जे शैक्षणिक धोरण आलं ते पहिलं शैक्षणिक धोरण आलं 1968ला. आणि 68च्या धोरणानुसार एकंदरीत भारतीय शिक्षण पद्धती कशी असेल याची चर्चा केली गेली. या पहिल्या धोरणामध्ये आपल्या शालेय शिक्षणाचा एक आकृतीबंध आपल्या समोर मांडला. 10 वर्षाचं जे शिक्षण आहे त्याचा हा आकृतीबंध आहे. आणि यामध्ये 10 वर्षाचं जे शिक्षण कसं असेल तर 4+3+3 म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथीचा एक टप्पा असेल, त्यानंतर 5वी, 7वीचा एक टप्पा असेल आणि 8वी, 9वी, 10वीचा टप्पा. या पहिल्या शैक्षणिक धोरणानुसार 8वी, 9वी, 10वी याला माध्यमिक शिक्षण असं म्हणण्यात येऊ लागलं होतं. आणि हा आकृतीबंध बऱ्याच काळपर्यंत पुढे चालू राहिला. एकंदरीत पहिल्या आयोगाने आपल्या शिक्षण प्रक्रियेवर 6% खर्च करण्याचं ठरवलं होतं, परंतु तेवढा खर्चही दुर्दैवानं शिक्षण क्षेत्रावर करण्यात आला नाही. यानंतर साधारणतः 18 वर्षे गेली या 68चं धोरण राबवल्यानंतर दुसरं शैक्षणिक धोरण आलं. आणि दुसरं शैक्षणिक धोरण हे खूप गाजलं. त्याला आपण 86चं धोरण असं म्हणतो. 1986ला जे धोरण आलं ते पहिल्या धोरणाच्या 18 वर्षानंतर. यामध्ये आकृतीबंध 10+2+3 असा मांडण्यात आला. मात्र बदल काय केला, पहिल्या 10 वर्षाचं जे शिक्षण आहे ते शिक्षण त्यांनी 5+3+2 म्हणजे चौथीच्या वर्गाला एक 5वीचा वर्ग जोडला, म्हणजे पहिली ते 5वी हा पहिला टप्पा झाला. 6वी, 7वी, 8वी माध्यमिक मधून काढून प्राथमिक मध्ये दिला आणि +2 म्हणजे 9वी आणि 10वी. एवढा असा बदल या आकृतीबंधामध्ये केला. याही धोरणाने 6% खर्च शिक्षणावर करण्यात येईल असं सांगितलं. आणि 86चं धोरण मात्र गाजलं असं की शिक्षण क्षेत्रावर फार मोठा परिणाम या धोरणाचा झाला. राष्ट्रीय पातळीवर मोठ्या मोठ्या संस्थांची स्थापना झाली, त्यामध्ये इग्नू असेल, मुक्त विद्यापीठ असतील, वायसुयुमी आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, अशा संस्थांची स्थापना झाली. ज्या संस्था SCRT, NCRT सारख्या होत्या त्या संस्थांचं सबलीकरण करण्यासंदर्भात या धोरणाने जोर दिला. डाएट ही जी जिल्हा स्तराची संस्था आहे ती संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डाएट असावं अशी शिफारस या धोरणाने केली. आणि या शिफारशीनुसार आज आपण पाहत आहोत की जिल्ह्याची गुणवत्तेची सर्व शिखर संस्था ही डाएट म्हणून काम करते आहे. हे या धोरणाचं फलित आहे. 86च्या धोरणावर 1992ला एक कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. आणि 92चा कृती कार्यक्रम वेगळं धोरण नसून केवळ 86च्या धोरणाचाच तो एक प्रगतिशील आराखडा असं त्याला आपल्याला म्हणता येईल की तो होता. आणि त्यामुळे त्यांनी एक कृती कार्यक्रम राबला, त्याला प्रोग्राम ऑफ ऍक्शन असं म्हणण्यात आलं. आणि या कार्यक्रमाने सुद्धा शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले. DPEP आली, त्यानंतर SSA आला,
आता RMSA आपल्याकडे आहे. हे असे शिक्षणाच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येऊ लागले. याच कालावधीनंतर पुढे आपण आल्यानंतर RT 2009 आपल्याकडे आलं. म्हणजे शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत गेले आणि एका मोठ्या धोरणाची देशाला गरज होती. फार मोठा काळ पार पडला होता. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं धोरण नव्हतं आणि आता 2016 पासून ते 2020 पर्यंत एक मोठी चर्चा भारतभर करून एक तिसरं धोरण म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातलं हे तिसरं धोरण आणि 21व्या शतकातलं हे पहिलं धोरण. तिसरं धोरण येण्यासाठी सुद्धा आपल्याला 34 वर्ष वाट पाहावी लागली दुसऱ्या धोरणानंतर. आणि म्हणून हे तिसरं जे धोरण आहे ते 21व्या शतकातला भारत, 21व्या शतकातलं जग कसं असणार आहे याचा एकंदरीत विचार करून हे धोरण आलेलं आहे आणि खूप मोठ्या बदलांना घेऊन हे धोरण आलेलं आहे. पहिला बदल तर आकृतीबंधामध्ये आपल्याला दिसेल. मागच्या दोन्ही धोरणात आपण पाहिलं की एक मोठा स्ट्रक्चर मध्ये बदल झालेला नाही, पण या धोरणातलं स्ट्रक्चरच बदलून टाकलेलं आहे. 5+3+3+4 हा आकृतीबंध या धोरणाने सुचवला. आता पहिलीपासून विचार न करता बालवाडीपासून ते दुसरी पर्यंत म्हणजे बालवाडीचे 3 वर्ष आणि पहिली दुसरी हे 2 वर्ष असे मिळून 5. म्हणजे पहिला 5चा जो आकडा आहे तो वय वर्ष 3, 4, 5, 6, 7 असे दुसरी पर्यंतचा जे वर्ग आहे तिथपर्यंत दर्शवतो. 3 जे आहे ते तिसरी, चौथी आणि 5वी असे 3 वर्ग त्या +3 मध्ये येतात. 6वी, 7वी, 8वी हे +3 मध्ये येतात आणि 11वी 12वीचा जो विचार आपण +2 मध्ये केला होता, आता मात्र या आकृतीबंधाने +4 मध्ये ते 2 आणि 9वी 10वी आणि 11वी 12वी असे मिळून 4 वर्ष म्हणजे बालवाडी ते 12वी असा समग्र शिक्षणाचा एकात्मिक दृष्टिकोन या धोरणाने आपल्याला सूचित केलेला आहे. 21व्या शतकातली ती गरज होती आणि म्हणून अतिशय महत्वाचा हा बदल या धोरणाने आपल्याला सांगितलेला आहे. बाल शिक्षण ते उच्च माध्यमिक स्तराचा समग्र विचार याच्यात केलेला आहे. आणि शिक्षण कसं असलं पाहिजे, 21व्या शतकातील संपूर्ण जी कौशल्य आहे त्या कौशल्यांचा विचार करून ही शिक्षण पद्धती असेल. म्हणून आपल्याला आपल्या शाळाही बदलल्या पाहिजे, शिक्षकही आता त्या अभिवृत्तीमध्ये शिक्षकांनी बदल केला पाहिजे आणि शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे, अध्यापन शास्त्रामध्ये बदल झाला पाहिजे. एकंदरीत समग्र परिवर्तनाचा हा विचार धोरणामध्ये सांगितलेला आहे. एक महत्वाची बाब अशी की याही धोरणाने GDPच्या 6%च खर्च सांगितलेला आहे. पण सांगत असताना एक आश्वासन असं दिलंय की मागच्या दोन्ही धोरणांनी जे 6% खर्च सांगितला होता त्या 6%च्या एकूण जर विचार केला तर 10%पर्यंतच खर्च हा शिक्षणावर होत होता. मात्र या धोरणामध्ये 6%च्या 6% पूर्ण खर्च शिक्षण क्षेत्रावर केला जाईल असं एक आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणावर बदल होतील असा एक विश्वास वाटतो. शैक्षणिक स्थित्यंतर मागचा जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक स्थित्यंतर आपल्याला झाल्याचे दिसून येतात. कोणती झाली ते आपण या ठिकाणी बघूया. युनेस्कोने आपल्याला 4 आधारस्तंभ सांगितले होते शिक्षणाच्या बाबतीमध्ये. त्याचा अंगीकार आता याही धोरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यापैकी 4 आधारस्तंभापैकी पहिला आधारस्तंभ आहे लर्निंग टू नो. म्हणजे कशा करता शिक्षण पाहिजे, तर ज्ञानाकरता शिक्षण पाहिजे. कारण की आपल्याला माहिती आहे आणि डॉक्टर नेहा बेलसरे मॅडमनी सांगितलं की ज्ञानामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या वेगाने परिवर्तन होत आहे, ज्याला आपण माहितीचं प्रस्फोट असं म्हणतोय, मोठ्या प्रमाणावर झालं. म्हणून आपल्याला शिकायचंय, पण ज्ञानासाठी शिकायचंय आणि डिग्रीसाठी शिकायचं नाही. म्हणून लर्निंग टू नो, त्यानंतर लर्निंग टू डू. शिक्षणाने जसं जुन्या काळामध्ये बोलताना म्हणायचे की हा शिकला पण वायाला गेला, शिकला पण आमच्या शेतीच्याही उपयोगाला आला नाही, घरच्याही उपयोगाला आला नाही, किंवा म्हणजे कृतीच नाही, शिक्षणातून कृती घडली पाहिजे हे सांगण्याकरता हे दुसरा आधारस्तंभ आहे लर्निंग टू डू. कृतीसाठी शिक्षण, जो शिकला त्याला काहीतरी करता आलं पाहिजे. लर्निंग टू बी, शिकणं म्हणजेच अस्तित्व आहे, शिक्षण हेच जीवन आहे आणि म्हणून आपल्या जीवनाला सुंदर आकार देण्याचं काम जर शिक्षणातून होत नसेल तर ते शिक्षण कुचकामी असेल. आणि म्हणून युनेस्कोने हा तिसरा आधारस्तंभ दिलाय की लर्निंग टू बी, अस्तित्वासाठी किंवा प्रगतीसाठी शिकणे, ही एक फार मोठी व्यापकता यामध्ये आहे. आणि चौथं जे आजच्या
एकंदरीत लर्निंग टू लिव्ह टुगेदर, सहजीवनासाठी शिकणे, किंबहुना शिक्षणाने आमचा विचार भावना या व्यापक व्हायला पाहिजे, सगळ्यांना सामावून घेता आलं पाहिजे, सगळ्यांसोबत जगता आलं पाहिजे. असं जर होत नसेल तर हे शिक्षण कुचकामी असेल. आणि म्हणून एक मोठ्या हे डॉक्युमेंट आपल्याकडे आलेलं आहे. आणखी दुसरा बदल कोणता आहे तर मी नुकतंच म्हणाल्याप्रमाणे RT 2009 आपल्याकडे कायदा लागू झालेला आहे. या कायद्याची सुद्धा फार मोठा इतिहास आहे. तुम्ही आता आपल्याला सांगत नाही, स्वतंत्र व्याख्यानाचा तो एक विषय होऊ शकेल. 2009 ला हा कायदा तयार झाला, आपल्याकडे लागू झाला 1 एप्रिल 2010 पासून. आणि या कायद्यामुळे सुद्धा एकंदरीत जे काही 31 कलम त्यामध्ये सांगितलेले आहेत, त्या 31 कलमाने सुद्धा शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. RT 2009 लागू झाला, यानंतर पुढे अभ्यासक्रमातही मोठ्या प्रमाणावर बदल झाले. त्या अभ्यासक्रमाचे बदलही आपल्याला मी दाखवतो आहे, म्हणजे चालेल. अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणावर बदल झाले. मी फक्त अभ्यासक्रमात 1968, 88, 95, 2004 आणि सध्या जो आपल्याकडे चालू आहे तो 2012 अशा प्रमाणामध्ये आपल्याकडे जसं धोरण आलं त्या धोरणानुसार अभ्यासक्रम बदलत गेला. 68चं धोरण आलं त्यावेळेस 68ला अभ्यासक्रम आपल्याकडे तयार करण्यात आला. तो पहिला अभ्यासक्रम आपला होता. 86च्या धोरणानंतर 88ला अभ्यासक्रम आपल्याकडे आला. या 88च्याच अभ्यासक्रमात बदलाची गरज वाटली, यशपालची समिती आली, त्याच्या शिफारशी आल्या, त्यामुळे 95ला अभ्यासक्रम बदलला. पुढे आपल्याकडे ज्ञानरचनावाद आला, त्यामुळे 2000, 2004 आणि RT आल्यानंतर 2012 असा एकंदरीत हा अभ्यासक्रमाचाही प्रवास आपल्याकडे बदलाचा दिसून येतो. मागील 4 दशकांचा जर आपण बदल पाहिला, आमूलाग्र बदल आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये झाल्याचं आपल्याला दिसतंय. केवळ शिक्षण पद्धती नाही, जीवन पद्धती असेल, शेती असेल, व्यवसाय असेल, या सगळ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. आणि समाजामध्ये बदल झाला की शिक्षणात बदल करावाच लागतो. आणि म्हणून आता एक खरोखर एक चांगल्या धोरणाची आपल्याला गरज होती. SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो आहे 4, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आपल्याला युनोनं दिला आला आहे. आणि म्हणून युनोच्या या धोरणानुसार सुद्धा आपल्याला त्याचाही उल्लेख आपण या धोरणामध्ये 2020 मध्ये केलेला आहे. 21व्या शतकातल्या कौशल्यांकडं आपल्याला जायचं आहे. 21व्या शतकातील कौशल्य, त्यातली कौशल्य 3 भागामध्ये वर्गीकरण करून पाहणार आहोत. पहिला जो भाग आहे शैक्षणिक कौशल्य. शैक्षणिक कौशल्य पदोपदी प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक प्रकरणामध्ये चिकित्सक विचार, हा चिकित्सक विचार सुद्धा आपल्याला या NEP-नं पदोपदी सुचवलेला दिसतो. आता चिकित्सक विचार म्हणजे काय, तर कोणत्याही गोष्टीचा वस्तुनिष्ठ विश्लेषण करता येणे, प्रामाणिक वैचारिक मोकळेपणा, वैचारिक पातळीवर आपल्याला क्रियाशील होता येणं, पण प्रश्न विचारायला, प्रश्नांची उत्तरं द्यायला अगदी मोकळं असलं पाहिजे, स्वतंत्र वैचारिक बैठक असली पाहिजे, समस्यांचं निराकरण आपल्याला करता आलं पाहिजे. हे सगळं चिकित्सक विचार या कौशल्यामध्ये येतं. आणि शिक्षणाने जर चिकित्सक विचार करता येत नसेल तर ते शिक्षण खरोखर कुचकामी आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे. दुसरं शैक्षणिक कौशल्य जे आहे संपर्क. संपर्क म्हणजेच काय, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन किंवा प्रभावी संप्रेषण असे त्याला वेगवेगळे शब्द वापरतो. की कुठल्याही संपर्काची माध्यम जरी बदलली असली तरी प्रभावीपणे संपर्क करता येण्याची जी हातोटी आहे ती असणं गरजेचं आहे. आणि शिक्षकांना किंबहुना विद्यार्थ्यांमध्ये ते आलंच पाहिजे. एकच संदेश आपण वेगवेगळ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून कसा पोहोचू शकू, किंवा स्वतःकडील विचार, कल्पना, भावना या प्रभावीपणे इतरांपर्यंत कशा पोहोचू शकू, याचं कौशल्य आमच्या विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचं आहे. तिसरं जे कौशल्य आहे ते सर्जनशील. सर्जनशीलता सर्वांना माहिती आहे की नवीन कल्पना अस्खलितपणे सुचणं, नवीन कल्पना अंगीकारणं, किंवा एखाद्याने एखादा विचार मांडला असेल तर त्याचा विस्तार आपल्याला करता येणं, हे सर्जनशील आहे. आणि म्हणून एक नवीन विचार, नाविन्यता, विचारामध्ये नाविन्यता, कृतीमध्ये नाविन्यता, त्याला सर्जनशीलता आपण म्हणतो, ती शिक्षकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये येणं गरजेचं आहे. सहकार्यातून शिक्षण, त्याला कोलॅबोरेशन म्हणतो आपण. पूर्वीचा एक काळ होता की एक व्यक्ती तज्ज्ञ असायचा, सगळे व्यक्ती त्या तज्ज्ञाकडे जायचे. पण 21व्या शतकात असं जमणार नाही. 21व्या शतकामध्ये आपल्याला कोलॅबोरेटिव्ह एज्युकेशन करणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला सगळ्याच गोष्टी व्यवस्थित जमतील असं नाही, एखादी गोष्ट व्यवस्थित जमेल. मग चांगल्या चांगल्या गोष्टी जमणाऱ्या अशा लोकांचा एक गट तयार झाला आणि एकमेकांच्या सोबतीने काम केलं तर
मोठ्या प्रमाणावर शिकणं घडतं, त्याला कोलॅबरेशन असं म्हणतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिज्ञासा, क्युरिओसिटी. पंतप्रधानांनी या धोरणाच्या बाबतीमध्ये भाषणात हीच गोष्ट सांगितली होती की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड जिज्ञासा आहे, पण त्यांची जिज्ञासा पूर्ण होण्याकरता आपल्याकडे संसाधनांची कमतरता आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनं, त्यांच्या क्षमतेनं, त्यांच्या गतीनं आणि त्यांच्या जिज्ञासेनं शिकता आलं पाहिजे, अशी शिक्षणाची व्यवस्था आपल्याला करून द्यायची आहे. आणि ती द्यायची असेल तर 21व्या शतकातली कौशल्य आता अवगत असणं गरजेचं आहे. दुसरा जो भाग आहे साक्षरता विषयक कौशल्य, जी 21व्या शतकातली आता एक डिमांड आहे. 21व्या शतकामध्ये ह्या गोष्टी आता असणं फार गरजेचं आहे. उच्च शिक्षित माणूस जरी असला तरी तो कसा निरक्षर आहे हे आपल्याला हे बघितल्यानंतर लक्षात येईल की पहिली माहिती साक्षरता आहे, इन्फॉर्मेशन लिटरसी ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आपल्याकडे एखाद्या माध्यमाच्या साह्याने माहिती मिळवता येईल, पण माहितीचं विश्लेषण करता येणं, त्या माहिती इंटरनेटवरून माहिती घेणं, त्याची व्हॅलिडिटी कळणं, त्याचं विश्लेषण करता येणं, त्या माहितीचा वापर करता येणं, त्या माहितीत काही भर घालणं, अननेसेसरी माहिती बाजूला काढणं, या सगळ्या कौशल्यांची मात्र आज गरज आहे. हे कळणं म्हणजे माहितीची साक्षरता. माध्यम साक्षरता आहे, म्हणजे अनेक माध्यम आहेत आपल्याकडे, कोणत्या माध्यमाचा आपण वापर केला पाहिजे, त्यामधून येणारा मजकूर लक्षात घेतला पाहिजे, हेतू लक्षात घेतला पाहिजे, याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे आणि माध्यमांना वापरण्याची क्षमता सुद्धा असली पाहिजे. कोणते माध्यम कोणत्या कारणासाठी वापरायचंय हे कळलं पाहिजे. वापरण्यामध्ये आपली नैतिकता, त्याची कायदेशीर बाजू याची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्याला माध्यम साक्षरता म्हणतात. आणि तिसरं म्हणजे तंत्रज्ञान साक्षरता. तंत्रज्ञानाचा वापर आपण करतो आहोत, प्रत्येक जण तंत्रज्ञानाचा वापर करतो आहोत, पण संशोधन करण्यासाठी याचा वापर कसा करता येईल, आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी कसा वापर करता येईल, किंवा मी जे काम करतो आहे ते काम बुलवत न होता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहज कसं करता येईल, त्याचं विश्लेषण काही करता येईल का, या सगळ्या गोष्टींची माहिती तंत्रज्ञान साक्षरतामध्ये. आताची जी एक पिढी आहे जी साधारणतः 60च्या पुढे जन्म त्यांनी घेतलेला आहे आणि 80 पर्यंत जे आहेत त्यांनी हे सगळे बदल मोठ्या प्रमाणावर बदललेले. आज जे 35, 40, 50, 55च्या वयामध्ये आहेत हे सगळ्यांना या साक्षरतेची आवश्यकता आहे असं मला वाटतं. माहितीची, माध्यमाची, पण तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे माहिती म्हणजे तंत्रज्ञान साक्षरता आहे. हे 21व्या शतकातलं कौशल्य अवगत असणं मुलांनाही शिक्षकांना अत्यंत गरजेचं आहे. भाग 3 आहे जीवन कौशल्य. आता जीवन कौशल्य तर ही तर आवश्यकच आहे. अगदी शिक्षण सोडा, आपलं जीवन जगण्यासाठी सुद्धा लवचिकता गरजेची आहे. मुलांसाठी सुद्धा लवचिकता गरजेची आहे. माणसाला बदलता आला पाहिजे. रिजिड असलेला माणूस हा जीवनात आनंदी राहू शकत. आणि 21व्या शतकात आपण पदार्पण केलेलं आहे, म्हणून फ्लेक्झिबिलिटी विचारांमध्ये, आचारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं आहे नेतृत्व. काम करून इतरांना पुढे घेऊन जाणं, याला नेतृत्व म्हणतात. हे कौशल्य अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः शाळाचे लीडर म्हणजे मुख्याध्यापक आहेत, एखाद्या संस्थेचे मुख्य व्यक्ती हे लीडर आहेत. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं संघाकडून कसं काम करून घ्यायचं, स्वतः संघामध्ये कसं मिसळायचं, हे सर्वोत्तम कामगिरी कशी करायची, ह्या सगळ्या क्षमता त्या नेतृत्व गुणामध्ये येतात. यशस्वी पुढाकार, ज्याला इनिशिएटिव्ह आपण म्हणतो, की कोणीही असो याच्यामध्ये त्या संस्थेचा प्रमुखच असला पाहिजे असं नाही, तर कोणताही व्यक्ती जो आपल्या अंतःप्रेरणेतून काम करतो, त्याला असं वाटतं की हे केलं पाहिजे आणि त्यामुळे तो काम करताना पुढाकार घेतो आणि एक स्वतःची ऊर्जा निर्माण करून काम सुरू करतो, त्याला यशस्वी पुढाकार आपण असं म्हणतो. प्रत्येकामध्ये, विशेषतः मुलांमध्ये, शिक्षकांमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कौशल्य ठराविक वेळेमध्ये अधिकाधिक चांगलं काम करणं, त्याला उत्पादकता असं आपण म्हणतो. 5वं जे कौशल्य ते सामाजिक कौशल्य, की ज्याचा विकास या एनईपीनं सुद्धा यावर भर दिलेला आहे. वेगवेगळ्या शहरात आज लोक जाऊन राहू लागलेले आहेत, वेगवेगळ्या राज्यात जाऊन राहू लागलेले आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊण राहू लागलेले आहेत. तिथली संस्कृती, तिथली भाषा, त्याच्यामध्ये सहज आपल्याला मिसळता येणं, एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करणं, ही सगळी सामाजिक कौशल्य आहे. ही सामाजिक कौशल्यांचा विकास आपल्याला या एनईपीतून, आपल्या अभ्यासक्रमातून कसं करता येईल हे एनईपी मध्ये सांगितलेलं आहे. यातलाच पुढचा मुद्दा आहे जीवन कौशल्य. यावर मी फक्त भाष्य करत आहे. एक विषय असा आहे तो इम्पथी, याला सिंपतीने म्हणायचं. आतापर्यंत आपल्याकडे सिंपतीला खूप महत्व दिले, की सिंपती असली पाहिजे,
पण सिंपतीतला एक खोल पण आपल्या लक्षात आलाय. सिंपती नाही तर इम्पथी असली पाहिजे. इम्पथी म्हणजे स्वतःला त्या ठिकाणावर आपण समजून आपल्याला काय वाटलं असतं, अपघातामध्ये एखादा सापडला तर अरे अरे करून पुढे निघून जाणं ही सिंपती झाली, पण त्याला मदत करणं ही इम्पथी झाली. समस्या निराकरण, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपण पाहिलेलं आहे, एक कौशल्य आहे. निर्णय क्षमता, निर्णय क्षमतेच्या बाबतीत असं म्हटलं जाते की चुकीची का असना पण निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे, कारण त्यातून चुकातून पुढे माणूस शिकत जाईल. पण निर्णयच न घेणं हे मात्र अतिशय धोकादायक आहे. प्रभावी संप्रेषण आहे जे आपण आता पाहिलं, आंतरव्यक्ती संबंध आहे जे कोलॅबोरेटिव्ह एज्युकेशन मध्ये आपण पाहिलं, सर्जनशील विचार, चिकित्सक विचार, आणि 90 जे आहे ते अतिशय महत्वाचे, भावनांचं समायोजन आणि ताणतणावाचं समायोजन. आज 21व्या शतकामध्ये वेगाने परिवर्तनाच्या काळामध्ये भावनांचं संतुलन बिघडलेलं दिसतंय आणि ताणतणाव ही नियंत्रणाबाहेर गेलेली दिसतात, आणि त्यामुळं 10वीतली मुलं, 12वीतली मुलं, ज्याला आपण टीनेजर्स म्हणतो, ते आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहेत, आणि ही एक मोठी समस्या आहे. भांडणामध्ये एकमेकांचा खून करतायत. याचा अर्थ आमच्याकडे भावनांचं आणि ताणतणावाचं समायोजन जमत नाहीये, आणि म्हणून आता येणाऱ्या पिढीला आपल्याला ही कौशल्य देणं गरजेचं आहे. एकंदरीत ही जीवन कौशल्य म्हणजेच 21व्या शतकातले कौशल्य आपण पाहिले. आता हे आपल्याला आपल्या धोरणामध्ये कुठे आहे याचा आपण विचार करूया. आतापर्यंत मला या कौशल्यांवर प्रकाश टाकावा वाटला, कारण ह्याच कौशल्यांचा आता एनईपी तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा त्यामध्ये जागोजागी तुम्हाला ही कौशल्य पेरल्याचे लक्षात येतील. आता आपण एनईपी एका दृष्टिक्षेपामध्ये टाकू. 2020 तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जर बघितलं, हे डॉक्युमेंट सगळ्या शिक्षकांनी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेनं वाचावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. एकंदरीत हे जे डॉक्युमेंट आहे ते कसं आहे, यामध्ये एकूण 4 भाग दिलेले आहेत आणि 27 प्रकरण दिलेले आहेत. 4 भागामध्ये शालेय शिक्षण हा पहिला भाग आहे, उच्च शिक्षण हा दुसरा भाग आहे, लक्षवेधी मुख्य क्षेत्रे दिलेले एकंदरीत तिसरा भाग आहे, आणि अंमलबजावणी चौथा भाग आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर शालेय शिक्षणात 8 प्रकरण आहेत, उच्च शिक्षणामध्ये 11 प्रकरण आहे, लक्षवेधी मुख्य क्षेत्रात 5 प्रकरण आहेत, आणि अंमलबजावणी करण्यामध्ये 3 प्रकरण आहेत. असे एकंदरीत 27 प्रकरणांचा हे डॉक्युमेंट आहे, जे मला वाटतं की प्रत्येक शाळेकडे एक डॉक्युमेंट असलं पाहिजे, नव्हे प्रत्येक शिक्षकाकडे एक डॉक्युमेंट असलं पाहिजे, आणि याचा बारकाईने अभ्यास पाहिजे. जेवढ्या वेळेस आपण याला वाचू तेवढ्या वेळेस यातून नवीन नवीन अर्थ आपल्याला मिळत जातात, आणि बिटवीन द लाईन म्हणजे नेमका गर्भित अर्थ काय आहे तो आपल्या लक्षात यायला मदत होते. आता आपण भाग 1च पाहणार आहोत. भाग 1 सुद्धा फार व्यापक आहे, त्यातला एकच भाग आपण पाहणार आहोत, 21व्या शतकातली कौशल्य कुठे आहेत ते. म्हणून संपूर्ण 8 प्रकरण आज आपल्याला पाहायचे नाहीये. तर भाग 1 मध्ये शालेय शिक्षण, याचे जे 8 प्रकरण आहेत ते फक्त मी आपल्याला सांगतो. पहिलं प्रकरण आहे प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण, ज्यामध्ये बाल शिक्षण आणि पहिली दुसरी जे 5 वर्षाचं शिक्षण, त्याच्या बाबतीमध्ये सुंदर चर्चा केलेली आहे. पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान हे दुसरं प्रकरण आहे, ज्यामध्ये सांगितलंय की साधारणतः 3.5 कोटी पेक्षा जास्त मुलं हे पायाभूत साक्षर आपल्याकडे नाहीत, आणि साक्षरता हे शिक्षणाचा प्रवेशद्वार आहे. आणि जर मुलं पायाभूत साक्षर नाही तर ते पुढे चालून शाळाबाह्य होणार यात काही दुमत नाही, आणि त्यामुळं पायाभूत साक्षरता मिशन मोडवर आपल्याला राबवायचं आहे. तिसरं प्रकरण गळतीचा दर कमी करणे आणि सार्वत्रिक प्रवेश, ही एक मोठी समस्या आहे. यावरही चांगले उपाय आपल्याला धोरणामध्ये सुचवलेले आहे. अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र, जिथे 21व्या शतकाचा मोठ्या प्रमाणावर विचार केलेला आहे, ते क्षेत्र म्हणजे हे 4थं प्रकरण आहे. यावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. शिक्षक, समन्यायी आणि सर्वसमावेशक शिक्षण, शाळा संकुल समूह, एक नवीन संकल्पना, जसं आपल्याकडे केंद्रीय शाळा आहे तशी एक नवीन संकल्पना इथे आणलेली, आणि मानांकन आणि आधी स्वीकृती 8वं प्रकरण आहे. अशा 8 प्रकरणांपैकी 8ही प्रकरणात 21व्या शतकातली कौशल्य दिलेली आहेत, मात्र त्यातली त्यात 4थं प्रकरण जे आहे अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र, त्यामध्ये याचा विचार केलेला आहे. आता आपण चर्चा करायची ती 21व्या शतकातल्या कौशल्यांची गरजाची. काय गरज आहे आमच्या शिक्षणातून 21वी कौशल्य देण्याची? तर असं सांगितलेलं आहे डॉक्युमेंटच्या प्रस्तावनेमध्ये की पुढील दशकामध्ये भारत हा जगातला सर्वात युवा देश असेल. म्हणजे पुढच्या दशकात जर भारत तरुणांचा देश बनणार असेल, तर उद्याच्या भारताचे तरुण आज आमच्या शाळेमध्ये शिकत आहे हे कुठेतरी सर्व यंत्रणेच्या लक्षात आलं पाहिजे, आणि उद्याचा भारत कसा असेल ते आज आपण जे ठरवू त्याच्यावर अवलंबून असणार. पुढच्या दशकात भारत हा, आणि म्हणून संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे की भारत आता
सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे व्यापार, उद्योग, शिक्षण, कला, संस्कृती या सगळ्या बाबतीमध्ये पुढच्या दशकात भारताकडे संपूर्ण जग आता पाहू लागलेलं आहे. ही आपली ताकद असणार आहे. या ताकदीला आपण कसं सामोरे जातो यावर संपूर्ण अवलंबून असणार आहे. भारताची आर्थिक विकासाची किल्ली म्हणजे शिक्षण आहे, असं या डॉक्युमेंट मध्ये एक विधान आलेलं आहे. म्हणजे आर्थिक विकास झाला तर बाकीचा विकास हा आपोआप होत चालतो. त्यामुळे आता आमचे जे तरुण आहेत त्या तरुणांना आपल्याला प्रोडक्टिव्ह बनवायचं आहे आणि म्हणून आर्थिक विकासाकडे आम्हाला लक्ष द्यायचं असेल तर त्याची सुद्धा किल्ली शिक्षणच असणार आहे. म्हणून आपल्याला विशेष शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. भारताने 2015 मध्ये युनोने जे काही एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2030 पर्यंत आम्हाला संपूर्ण जगाला अचीव्ह करायचा आहे, तो गोल दिलेला आहे. आणि तो गोल काय आहे तर गुणवत्तापूर्ण शिक्षण. म्हणजे संपूर्ण जगामध्येच एक समान गुणवत्ता पूर्ण शिक्षण असलं पाहिजे. आज बोलताना आपल्याकडे तौलनिक बोललं जातं की अमेरिकेचे शिक्षण असं हे असं आपण बोलतो, मात्र खऱ्या अर्थाने जर विचार केला तर संपूर्ण जगालाच गुणवत्तेच्या शिक्षणाची आज गरज आहे. आणि म्हणून ज्ञानात वेगाने परिवर्तन होत आहे असं म्हणण्यामध्ये काय अभिप्रेत आहे तर जसं बिग डेटा, मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता हे सगळं येत आहे. आज आपण सहज पाहतोय की एखाद्या ठिकाणी जाण्याकरता आपल्याला तुमचा पत्ता पाठवा, मी 4 ठिकाणी विचारतो आणि मग येतो असं म्हणायची गरज नाही. तुमचं लोकेशन पाठवा, म्हणजे मॅपवर लोकेशन पाठवलं की तो जिथे उभा असेल तिथे आपण बरोबर जातो. हे काय आहे? ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. म्हणजे अकुशल कामगारांची जागा आता मशीन घेऊ लागलेले आहेत. कमी लोकांमध्ये अधिक उत्पादनाच्यासाठी मशीनी बसवल्या जात आहेत. म्हणजे 100 लोकांचं काम जर एक मशीन करत असेल तर ह्या 100 लोकांना काम राहणार नाही, त्यांचं अकुशलता उपयोगाची नाही. आणि म्हणून आता त्यांनी बदलणं गरजेचं आहे. म्हणून औद्योगिक क्षेत्रात बदल होत आहे, आर्थिक क्षेत्रात बदल होत आहे, सामाजिक क्षेत्रात, म्हणून शिक्षणात सुद्धा बदल होणं गरजेचं आहे. नवीन नवीन संशोधनाची क्षेत्र आता विकसित होत आहेत. जीवविज्ञान, रसायन विज्ञान, भौतिक विज्ञान, कृषी विज्ञान, जलवायू विज्ञान, समाज विज्ञान किंवा महामारीसारखं जे संकट आहे या संकटांना तोंड देण्याची क्षमता आमच्या शिक्षणातून निर्माण होणं गरजेचं आहे. आता नवीन नवीन विषयांचं सुद्धा भर पडत आहे. म्हणजे जगातल्या मोठ्या 3 अर्थव्यवस्थेपैकी एक बनण्याकडे अग्रेसर आहे. धोरणामध्ये एक विधान आहे की जगातल्या 3 मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी भारत जर असेल आणि आम्हाला मोठ्या प्रगतीकडे झेप घ्यायची असेल तर त्याचं सुद्धा माध्यम हे शिक्षणच आहे. म्हणून शिकण्यापेक्षा कसं शिकावं हे शिकवणं गरजेचं आहे. म्हणजे आतापर्यंत शिक्षक असं सांगायचे की मी जे शिकवतो ते तू शिक, पण आता गरज अशी आहे की त्याने कसं शिकावं हे त्याला शिकवा. म्हणजे काय होईल तर तो आपोआप त्याच्या गतीने शिकेल. सगळ्या मुलांच्या गती शिकण्याची सारखी नाहीये आणि त्यामुळं काय शिकायचं असं नका शिकू, त्याला कसं शिकावं असं त्याला शिकवा. त्याची प्रक्रिया कशा करता तर चरित्र निर्माणासाठी आहे. शिक्षणाने जर चरित्र निर्माण होत नसेल तर हे शिक्षण खरोखर शिक्षण आहे का असा पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून हेही सांगण्याची गरज आहे की कौशल्यासोबत चरित्र निर्माण होणं सुद्धा गरजेचं आहे. हे धोरण आम्हाला त्याच्यावर सुद्धा फोकस करत आहे. 21व्या शतकातल्या शाळा, 20व्या शतकातले शिक्षक, 21व्या शतकातले मुलं यांची सांगड आता आपल्याला घालण्याची आवश्यकता आहे. भारतात प्राचीन ज्ञानाची समृद्धता आहे आणि एकंदरीत प्रस्तावनेमध्ये सुद्धा डॉक्युमेंटचं हे सांगितलेलं आहे की आपल्याकडे चरक, सुश्रुत, आर्यभट, वराहमिहिर, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, चाणक्य, चक्रपाणी, पाणिनी, पतंजली, नागार्जुन फार मोठी यादी आहे. या सगळे विद्वान लोक आहेत, अनेक विदुषीही होऊन गेलेले आहेत. आणि म्हणून यांनी जे जे शोध लावले त्या शोधावर संपूर्ण जगावर त्यांचा प्रभाव आहे. बाहेरच्या देशांनी त्यांच्या शोधांवर पुढे काम केलंय आणि आपल्याकडे ते जुनं ज्ञान आहे म्हणून दुर्दैवानं जर टाकून देत असू तर हे कुठेतरी आपलं अपयश म्हणायला पाहिजे, शिक्षणाचंही अपयश म्हणायला पाहिजे. आणि म्हणून प्राचीन ज्ञानाची समृद्धता यावर नव्याने संशोधन झालं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. जसं की आपल्याकडे पुराणांमध्ये विमानाने प्रवास केल्याचा सगळा उल्लेख आढळतो आणि विमानाचा शोध पाश्चिमात्यांनी लावला. म्हणजे आपल्याकडे विमानाचा शोध तेव्हा सांगितलेला आहे, अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्याला आम्ही एक पुराण कथा किंवा प्राचीन ज्ञान असं म्हणून केवळ मनोरंजनाकरता त्याचा वापर केला. असं न करता त्यावर नव्याने संशोधन व्हावं आणि आपल्याला त्यातूनही प्रगती करता येईल हे अधोरेखित या धोरणामध्ये आपल्याला केलेलं आहे. 21व्या शतकात जगण्यासाठी सुद्धा सक्षम होणं यासाठी सक्षम शिक्षक
होण्याची गरज आहे असं धोरणामध्ये सूचित केलेलं आहे. आता या धोरणातलं जे प्रकरण 4 आहे, विशेषतः अभ्यासक्रमावर त्यांनी सांगितलेलं आहे आणि अभ्यासक्रमाशी संबंधित 21व्या शतकाचे कौशल्य सांगितलेले आहे. 5+3+3+4 हा नवीन आकृतीबंध आहे. यामध्ये वय वर्ष 3 ते 8 म्हणजे बालवाडी आणि पहिली दुसरी, वय वर्ष 8 ते 11 म्हणजे तिसरी चौथी पाचवी, वय वर्ष 11 ते 14 म्हणजे 6वी 7वी 8वी आणि वय वर्ष 14 ते 18 म्हणजे आमचं माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण 9वी 10वी आणि 11वी 12वी या वयोगटाच्या ज्या क्षमता आहेत, ज्या गरजा आहेत किंवा त्या काळामध्ये त्या विद्यार्थ्याची गरज काय आहे हे ओळखून आम्हाला अभ्यासक्रम आता तयार करायचा आहे. या बाबतीमध्ये सुद्धा खूप चांगल्या सूचना या धोरणामध्ये दिलेल्या आहेत. चिकित्सक विचारासाठी आशय कमी करणं. आतापर्यंत हा विचार कोणी केला नव्हता की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जर 21व्या शतकाची कौशल्य जर इन्कल्केट करायचे असते, केवळ आशय भरमसाठ देणं म्हणजे शिकणं नाही. तर या धोरणात असं सांगितलंय की आता अभ्यासक्रमाचं ओझं कमी करा, पाठ्यक्रमाचं ओझं कमी करा, आशय त्यातला कमी करा आणि कमी जो आशय आहे, जो दिलेला आशय आहे त्या आशयावर त्याला चिकित्सक विचार करणे, विश्लेषण करणे, संश्लेषण करणे हा यावर त्याला वेळ देणे. बौद्धिक विकासच केवळ म्हणजे शिक्षण नाही, तर त्यासोबत 21व्या शतकातले कौशल्यांचा विकास झाला पाहिजे. यासाठी आशय कमी करणे हा फार महत्वाचा मुद्दा या धोरणामध्ये सांगितलेला आहे. पाठ्यक्रमातील आशय कमी करून विचार, शोध, चर्चा, विश्लेषण याला वेळ द्यायचा विद्यार्थ्यांना. शिक्षकाने रेडीमेड उत्तर मुलांना द्यायचे नाही, तर त्यांची चर्चा करून घ्यायची. जे कधी कधी मोठ्यांना किंवा विद्वानांना जे काम जमत नाही ते सहज एखादा मुलगा करून जातो. पुढे अनुभवात्मक अध्ययनावर भर दिला पाहिजे. 21व्या शतकातल्या कौशल्य जर वाढवायचे असेल तर केवळ लेक्चर मेथड न करता मुलांना अनुभवात्मक, ज्याला ज्ञान रचनावाद आपण म्हणतो, तो या अनुषंगाने चाललेला आहे. म्हणजे प्रायोगिक पद्धतीचा वापर केला पाहिजे, मुलांना वेगवेगळे प्रयोग करायला लावले पाहिजे, प्रकल्प दिले पाहिजे, क्षेत्र भेटी झाल्या पाहिजे. प्रत्येक विषयाला खेळाशी एकात्म करणं हा एक फार महत्वाचा विषयाने सांगितला, कारण खेळामधून अनेक प्रकारची कौशल्य विकसित, संघ भावना असेल, एखादी टीम हरली तरी आपला अपयश पचवण्याची क्षमता सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये आली पाहिजे. ते खेळाच्या माध्यमातून येत असते आणि म्हणून भावनिक विकासाकरता प्रत्येक विषय हा खेळाशी एकात्म करणे असं एक सांगितलं. आणि दुसरं कलेशी एकात्म करणे. खेळाशी एकात्म केल्यामुळे सहकार्य, स्वयंशिस्त, संघ भावना, जबाबदारी, नागरिकत्व त्या सगळ्या कौशल्यांचा विकास होतो. विविध विषयांचा संबंधांचा शोध आपल्याला घेण्याची या निमित्ताने सवय लागते. एक महत्वाचा विषय असा आहे की कोर्स निवडीमध्ये फार लवचिकता दिलेली आहे. आतापर्यंत एक वॉटर टाईट कंपार्टमेंट होतं की आर्ट्सवाले बिलकुल सायन्सचा विषय घेऊ शकणार नाही, सायन्सवाले कॉमर्सचा विषय घेऊ शकणार नाही. प्रत्येकाचे एक वेगवेगळी क्षेत्र तयार झाली होती. असं इंटिग्रेटेड काहीच नव्हतं आणि जीवन मात्र इंटिग्रेटेड आहे की माध्यमिक शाळेपासूनच विषय निवडीचं आता स्वातंत्र्य असेल, कोणत्याही शाखा नसतील. म्हणजे अगदी फिजिक्स घेणारा माणूस इकडे कलेमध्ये सुद्धा येऊ शकतो, कलेतला माणूस इकडे कॉमर्स मध्ये सुद्धा अकाउंटिंग शिकू शकतो किंवा कलेच्या क्षेत्रात जाऊ शकतो. त्यामुळे असं या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. बहुभाषावाद आणि भाषेची शक्ती निर्विवादच आहे. भाषा हेच आपल्या संवादाचं माध्यम आहे आणि शिकण्याचं सुद्धा माध्यम आहे आणि त्यामुळे मातृभाषेत शिक्षण दिलं गेलं पाहिजे. या धोरणामध्ये पण सांगितलंय की 5वी पर्यंतचं शिक्षण मातृभाषेतून द्यावं आणि तिथून पुढचंही शक्य जर असेल मातृभाषेतून देणं तर मातृभाषेतूनच द्यावं, कारण मातृभाषेतून शिकण्याचा वेग हा फार मोठा असतो. हे अनेक संशोधनाने आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून पाठ्यपुस्तकं मातृभाषेमध्ये असतील असं धोरणात सांगितलेलं आहे. जिथे आदिवासी मुलं आहेत किंवा अशी काही क्षेत्र आहेत डोंगराळ भागामध्ये जिथे शिकण्याची प्रमाण भाषा त्यांना समजत नाही, तर अशा मुलांसाठी द्विभाषिक पुस्तकं असतील, 2 भाषेमध्ये पुस्तकं असतील असं धोरणामध्ये सुचवलंय. बहुभाषेमुळे बौद्धिक विकास चांगला होतो म्हणून आपल्याकडे त्रिभाषा सूत्र आपण स्वीकारलेलंच आहे. लहानपणी जर 2 किंवा 2 पेक्षा अधिक भाषा मुलांना जर येऊ लागल्या तर ही फार चांगली गोष्ट आहे. कोणत्याही भाषेचा अंगीकार मुलांना जर करावा वाटला तर निश्चित करता आला पाहिजे. लँग्वेजच्या बाबतीमध्ये सांगितलंय की द लँग्वेज ऑफ इंडिया असा प्रकल्प मुलांना द्यायचा. लँग्वेज ऑफ इंडिया या प्रकल्पामध्ये काय अपेक्षित आहे तर भारतातल्या म्हणजे ज्या संविधानिक 22 भाषा आहेत आणि संविधानात नाहीत अशा सुद्धा ज्या अनेक बोलीभाषा आहेत त्या बोलीभाषेच्या शिकण्याकरता मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत
याच्या खाली आपल्या या टॅग लाईनला घेऊन आपल्याला मुलांना प्रोजेक्ट द्यायचे आहे आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून भारतीय भाषांची ओळख आपल्याला मुलांना करून द्यायचं आहे. यातून भारतीय भाषांचं संवर्धनही आपल्याला करायचं आहे आणि मुलांच्या विकासही आपल्याला घडवून आणवायचा आहे. खरं तर माध्यमिक स्तरावरच आपण विदेशी भाषा सुद्धा शिकवाव्या असं या धोरणाने सांगितलं आणि या अनुषंगाने मला वाटतं औरंगाबाद जिल्हा हा खरोखरच पुढे आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्याच्या प्राथमिक शाळेमध्येच एक जपानी भाषा मुलांना शिकविली जाऊ लागलेली आहे. भाषा ही केवळ भाषा नसते, तर भाषा ही एक संस्कृती असते आणि म्हणून जी भाषा आपण आत्मसात करू त्या भाषेतलं समृद्ध साहित्य, त्या भाषेतलं संस्कृती आपण शिकत असतो आणि म्हणून एक जपानी भाषा केवळ भाषा म्हणून नाही, तर जपानी संस्कृती शिकण्याची संधी आपल्या मुलांना मिळत आहे. ही फार मोठी गोष्ट आहे आणि असे प्रयोग वेगवेगळ्या शाळांमधून आता होणं गरजेचं आहे. पुढे आवश्यक विषय आणि कौशल्य क्षमता लक्षात घेता त्यांचं आपल्याला एकात्मीकरण करायचं आहे. म्हणजे अनेक वेगाने बदलत्या काळात आपल्याला मुलांना उत्पादक व्यक्ती बनवायचं आहे आणि प्रोडक्टिव्ह बनवायचं म्हणजे त्याला कौशल्य शिकवायची आहेत. त्याला केवळ आशय आणि अभ्यासक्रम संपवणं एवढं शिक्षकाचं काम नाही, तर तो ज्या परिस्थितीत राहतो त्या परिस्थितीमध्ये त्याला जगण्याकरता, त्याच्या अस्तित्वाकरता, त्याच्या कृतीकरता, त्याच्या ज्ञानाकरता शिक्षकाने त्याला आता सक्षम करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या क्षमतांना विकसित करणं हे एक आता आपलं महत्वाचं काम असणार आहे. कौशल्याधारित पाठ्यक्रमामध्येच आता केवळ आशय नसणार आहे, तो आशय कौशल्यासहितच असेल आणि अध्यापन शास्त्राच्या म्हणजे अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आतापर्यंत डीएड किंवा बीएड ला ज्या आपण पद्धती शिकलेलो आहोत त्या पद्धती आता उपयुक्त आहेत काय असा आपण विचार केला पाहिजे. आणि एनईपीने सांगितलेलं आहे की पहिल्यांदा बदलायचं असेल तर तुम्ही डीएड बीएड म्हणजे शिक्षक शिक्षण बदला आणि त्या अनुषंगाने नवीन आराखडा तयार होत आहे. या प्राथमिक शिक्षणाचा आराखडा असेल आणि एक अध्यापक शिक्षणाचा आराखडा आपल्याला पाहायला मिळेल की ज्यांचं इंटिग्रेशन असेल आणि ते अत्यंत गरजेचं आहे. कसं शिकवायचं हेही माहीत असलं पाहिजे आणि काय शिकवायचं हेही माहीत असलं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आता जो बदल होत आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, यासाठी कोणत्या क्षमतेची गरज आहे तर गणितीय विचार प्रक्रियेचा विकास होण्याची गरज आहे. हे धोरण सांगते आपल्याला, हे विधान धोरणामध्ये आहे. कारण आता आपल्याला आपली विचार प्रक्रियाच बदलावी लागणार आहे आणि ही विचार प्रक्रिया बदलण्याची क्षमता असणारे कौशल्य आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये आता इन्कल्केट करायचे. त्या अनुषंगाने हा विचार होणं गरजेचं आहे. सहशालेय उपक्रम असेल आणि किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असतील, कारण कौशल्य आणि व्हॅल्यूज याच्यामध्ये बाबतीत एक असं म्हटलेलं आहे की व्हॅल्यूज कॅन नॉट बी टॉट, दे कॅन बी वाचून किंवा पुस्तक वाचून कौशल्य मिळतील असं म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल. आणि म्हणून कौशल्याचा विकास करायचा असेल तर सहशालेय उपक्रम आणि वेगवेगळ्या स्पर्धा आपल्याला घेतल्या पाहिजे आणि या माध्यमातून मुलांच्या कौशल्यांचा विकास आपल्याला लहान वयात मुलांना योग्य करणे आहे की जे चांगलं आहे ते करण्याची सवय मुलांना पाहिजे. म्हणजे आतापासूनच नैतिक निर्णय, तार्किक विचार करण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण होईल. संविधानिक मूल्यांवर श्रद्धा असली पाहिजे. ही मूल्य सुद्धा आपल्याला मुलांमध्ये द्यायची आहेत. सेवा, अहिंसा, स्वच्छता, सत्य, निष्काम कर्म, शांती, सहिष्णुता या सगळ्या मूल्यांवर आपल्याला काम करायचं आहे. शिकवायची नाहीत, मूल्य शिकवता येत नाहीत, कौशल्य शिकवता येत नाहीत, तर त्याचा सराव करून घ्यावा लागतो आणि त्या अनुषंगाने व्यक्तिमत्व घडत जात असतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवरून एक दिसतंय की या धोरणाने भारतीय संस्कृतीचा फार मोठा आदर केलेला आहे आणि सर्वात जुनी जी भाषा आहे आमची संस्कृत, या संस्कृत भाषेचाही विकास व्हावा, किंबहुना संस्कृत भाषेमध्ये जे ज्ञान दडलेलं आहे त्यावर आपला विचार व्हावा आणि त्याचा अंगीकार मुलांनी करावा. याही अनुषंगाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्थानिक वैशिष्ट्य, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम किंवा जिथे आमच्या शाळा आहेत तिथलच्या स्थानिक परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी त्या पाठ्यक्रमात त्या आशयामध्ये समावेश असला पाहिजे.
किंबहुना नसेल तर तो शिक्षकालाही कळला पाहिजे की हे आपल्या परिसरात असल्यामुळे यांना सांगितलं पाहिजे. मुलांना रुचेल पचेल अशा अध्यापन शास्त्रात वापर आता शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. पाठ्यपुस्तकाच्या किमतीही कमी असल्या पाहिजे असं धोरण आम्हाला जी समिती बसली होती यशपाल समिती, यशपाल कोणतं तर 2 प्रकारचं ओझं त्यांनी सुचवलं होतं. त्याचाही अंगीकार या धोरणात केलेला आहे. एक म्हणजे अपेक्षाचं ओझं आणि दुसरं म्हणजे दप्तराचं ओझं. पालकांनी अवास्तव अपेक्षा मुलांकडून करू नयेत आणि पाठीवर दप्तराचं ओझं सुद्धा कमी पाहिजे असं एकंदरीत या धोरणात सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मूल्यमापन प्रक्रियेत फार मोठे बदल झाले पाहिजे हेही या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. जसं पहिली गोष्ट सांगितली घोकमपट्टीपासून फारकत असली पाहिजे. आशय कमी देण्याचं कारणच काय आहे तर कमी आशयामध्ये चर्चा विश्लेषण या सगळ्या कौशल्यांना धरून आंतरक्रिया वर्गामध्ये घडल्या पाहिजे. केवळ घोकणे आणि ओकणे ही जी पद्धत आहे ती आता बंद झाली पाहिजे आणि त्यासाठी ज्ञान रचनावादी पद्धतीचा उपयोग करणे, आनंददायी शिक्षण, आनंददायी अध्ययन, कृतीतून शिक्षण, खेळातून शिक्षण, कलेतून शिक्षण अशा वेगवेगळ्या युक्त्या आपल्याला आता वापरायच्या आहेत. शिक्षणाच्या प्रक्रियेचे मूल्यमापन करायचे आपल्याला. आता खरं तर शिकण्याच्या प्रक्रियेचं मूल्यमापन करायचंय. विधान जशाचं तसं मी का घेतलं तर आम्ही मुलांना काय येतंय किंवा काय माहिती आहे याचं मूल्यमापन करतो. माहितीचं मूल्यमापन नाही करायचंय. तर शिकण्याच्या प्रक्रियेचं मूल्यमापन करायचंय. तो कसा शिकला हे आम्हाला शिकायचंय. जसं पूर्वीच्या काळी काही शिक्षक हे करायचं, एखाद्या गणित सोडवल्यानंतर तो उत्तर बरोबर जरी असलं तर ते म्हणायचे मला उत्तर नको सांगू, सगळ्या पायऱ्या स्टेप बाय स्टेप करून दाखव आणि मग हे उत्तर येतं का सांग. याचा अर्थ काय तर त्या ज्या पायऱ्या आहेत किंवा ज्या स्टेप्स आहेत त्या महत्वाच्या आहेत, त्याचं उत्तर केवळ महत्वाचं नाही. आणि म्हणून प्रक्रियेचं मूल्यमापन हा शब्द महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट मूल्यमापन प्रक्रिया अशी पाहिजे की तुमच्या कोचिंग संस्कृतीला सोडता आलं पाहिजे. आजही 10वी 12वीच्या मुलांना जर आपण पाहिलं तर ह्या कोचिंग क्लासकडे ओढा इतका वाढलेला दिसतोय आणि यामध्ये लाख लाख 2-2 लाख फीस मुलांची शाळा सोडून जर कोचिंग मध्ये जात असेल तर आमची या शाळा किंवा आमचं शिक्षण किंवा आमची शिक्षण पद्धती ही नक्कीच फेल झाली असं आम्ही जर विधान केलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्याचं कारण असं आहे कोचिंग संस्कृती आता संपली पाहिजे. कोचिंग संस्कृती केवळ रटणे किंवा घोकमपट्टी करणे यावरच अवलंबून आहे किंवा परीक्षा ओरिएंटेड विद्यार्थी नाही. मबा कुंडलेंच्या एका पुस्तकातलं एक विधान फार छान वाटतं. आमचे विद्यार्थीही राहिले नाहीत, ते परीक्षार्थी बनले आहेत आणि आम्ही अपेक्षा ज्ञानार्थी व्हावे अशी करतो. ही मूल्यमापन पद्धतीची चूक आहे आणि म्हणून मूल्यमापन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करणं नितांत गरजेचं आहे. परीक्षा पद्धतीत सुधार करणं अत्यंत महत्वाचं सुचवलंय. बोर्डाच्या परीक्षा सुद्धा सोपा करा म्हणून स्पष्ट उल्लेख आहे धोरणामध्ये. मुलांच्या कौशल्य बघा, कौशल्य विकसित झाले का ते बघा. परीक्षा बघू नका किंवा सर्टिफिकेट बघू नका. आणि म्हणून आता इंटरव्ह्यू घेण्याच्या पद्धती बदलत आहेत. अशा वेगवेगळ्या मूल्यमापनाच्या साध्या सोप्या पद्धती बोर्डाच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने घ्याव्यात किंवा आणखी काही नवीन मॉडेल तुम्हाला विकसित करता आलं तर तसं करावं. 4 परीक्षा वर्षातून झाल्या आणि मुलाला जर पास केलं तर काही बिघडणार नाही. मुलाला काय येत नाही त्यापेक्षा काय येतं हे पाहण्याकरता परीक्षा असाव्यात असा उल्लेख या धोरणामध्ये केलेला आहे. घोकमपट्टी परीक्षेपेक्षा कौशल्य आणि वास्तविक जीवन स्थितीवर आधारित मूल्यमापन असावं. काय शिकलं आणि त्याचा तुला कसा उपयोग झाला या अनुषंगाने ज्याला आपण ओपन एंडेड क्वेश्चन्स आता पाहतो किंवा ज्ञान रचनावादी पद्धतीमध्ये सुद्धा या मूल्यमापनाचा फार चांगला विचार झालेला आहे. म्हणून मूल्यमापन बदल झाला की बऱ्याच गोष्टींमध्ये बदल व्हायला सुरुवात होते. एक बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे प्राधिकरण आणि या प्राधिकरणामार्फत इयत्ता 3री, इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या 3 स्तरावर टप्प्यावर परीक्षा घेण्यात येणार आहे आणि या 3 स्तरावरच्या परीक्षेने समग्र त्याचं मूल्यमापन 3रीची परीक्षा पूर्वीच्या 5 वर्षाचं मूल्यमापन असणार आहे, 5वीची परीक्षा +3चे मूल्यमापन असणार आहे आणि 8वीची परीक्षा +3चं मूल्यमापन असणार आहे आणि बोर्डाची जी परीक्षा होणार आहे ते +4चं मूल्यमापन असणार आहे. म्हणून हे प्राधिकरणाकडून करण्यात यावं असं सूचित करण्यात आलेलं आहे. ही 21व्या शतकातली जी कौशल्य आहे ती आत्मसात करणं म्हणजेच खरं शिक्षण असणार आहे हे या धोरणात सूचित केलेलं आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतो सर्वांना की आपण या 21व्या शतकातल्या कौशल्यांच्या बाबतीत विचार करताना या धोरणाचा बारकाईने अभ्यास करावा आणि यातून आणखी वेगवेगळी जी काही ज्ञानाची मोती निघतील ते आपण आत्मसात करावेत. या डाएटच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षकांसाठी हा जो उपक्रम
डाएटने केलेला आहे. फार स्तुत्य उपक्रम आहे. मिपाने तर हे संपूर्ण राज्यभर करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या एनईपीची चर्चा होईल, मागे झालेली आहे आणि होत राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातला बदल लक्षात घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी अभ्यास करावा एवढी विनंती आपणा सर्वांना करतो आणि माझे व्याख्यान या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.